नमस्कार. द्वितीय वर्ष कला विज्ञान या शाखेतील मराठी या विषयाचं विद्यार्थी जे आहेत त्यांचं स्वागत पुनश्च. आपण आतापर्यंत या संग्रहातल्या मराठी कथादर्शनमधल्या 4 विज्ञान कथा बघितलेल्या आहेत. आता उरलेल्या 6 ज्या कथा आहेत, त्या 6 कथापैकी 2 कथा ह्या ग्रामीण जीवनाशी निगडीत आहेत आणि दुसरी एक कथा दलित जीवनाशी निगडीत आहे. एक पिता पुत्र यांच्या भावसंबंधाचं चित्रण करणारी आहे आणि एक हैदराबाद संग्रामावरची कथा आहे. आता 1960 नंतरच्या सगळ्या कथा आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आला तर, कारण लक्षात ठेवा की सगळेच ऑब्जेक्टिव्ह प्रश्न काही तुमच्यापर्यंत मी पाठवू शकत नाही, लिहून देऊ शकत नाही प्रत्येक ह्याच्यावर, वेळ कमी आहे. तर ह्या गोष्टी काही थोड्याशा लक्षात ठेवायचा. एकूण कथा 10 आहेत. त्याच्या प्रत्येक कथेचा लेखक आणि लेखकाची कथा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे 2-3. आता आपण ज्या 4 कथा बघितल्या त्याच्यानंतर आज जी कथा बघणार आहोत ती जी ए कुलकर्णी. आता यांचं नाव पूर्ण काय होतं? हे जी ए कुलकर्णी म्हणून ओळखले जातात. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, हां, उर्फ जी ए असंच ते लावत असत. हे मुळात लेखक असले तरी कथाकार म्हणून मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत. ते धारवाड, महाराष्ट्राच्या जवळपास बॉर्डरच्या बाहेर, कर्नाटकात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. त्याने प्रामुख्याने मराठी कथालेखन केलेलं आहे. तसेच काय अनुवादही केलेले आहे. विशेषतः त्यांचा काजळ माया हा कथासंग्रह खूप प्रसिद्ध आहे. त्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळालेला आहे. याशिवाय पारवा, पिंगळा वेळ, फुलपाखरे, रक्तचंदन, रमलकुना, सांज, शकून, सोनपावले ही कथासंग्रही त्यांचे प्रसिद्ध आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये ते त्याचं सगळ्याचं वर्णन आहे. एक जीवनाचं जे गूढ आणि भेदक विश्लेषण आणि चित्रण हे त्यांच्या कथेचं खास वैशिष्ट्य आहे. त्यांना मानवी दुःखाची आणि मानवी ज्या असत प्रवृत्ती आहेत, म्हणजे असत्य असणाऱ्या, त्यातून एक प्रकारची उग्रता आणि दाहकता जाणवते आणि ती त्यांच्या कथेमध्ये येते. कांचनमृग ही या संग्रहातील कथा ही त्याला अपवाद नाही. ही कथा, त्याची भाषा, हे सगळं थोडंसं गूढ अशा प्रकारचं वातावरण त्यांच्या सगळ्याच कथांमध्ये दिसतं, ते या कथेमध्ये आहे. तर ही कथा अशी खूप खूप वर्षापूर्वी, म्हणजे ज्यावेळी शहरं खेडी अस्तित्वात आली नव्हती अशा काळामध्ये घडलेली कथा आहे असं आपल्या लक्षात येईल. की घनदाट अरण्य होतं आणि त्याच्यामध्ये एक व्याध म्हणजे पारत करणारा, शिकार करणारा, त्यांची एक छोटीशी वसाहत होती. भोवताली असं ते सगळं जंगलच्या रुद्र परिसरात ती एकागी अशी वसाहत होती काय. आणि असं वाटायचं की कोणत्याही क्षणी ते जंगल त्या छोट्याशा वसाहतीचा ग्रास करून टाकेल. पण तरीही त्या छोट्या छोट्या झोपड्यामध्ये राहणारे हे व्याध पारधी मात्र मोठ्या विश्वासाने तिथे राहत, कारण त्यांच्याकडे एक आयुध होतं, धनुष्यबाण. आता धनुष्यबाण हातात असलं की सारं अरण्य एका क्षणात पुसून टाकू असं त्यांना वाटायचं. सकाळी ते मृगयेसाठी, मृगया म्हणजे जनरली मृग म्हणजे हरिण, तर हरणाची शिकार हा शब्द इथं वापरला आहे, पण ते जनरली शिकारीसाठी बाहेर पडत आणि सायंकाळी परतताना वाचण्याची पराकाष्ठा करत असलेल्या हतबल झालेल्या हरणाची सैल अशा प्रकारची रक्ताळलेली शरीरे खांद्यावर त्यांच्या असत. एखादा कृष्णभाऊ म्हणजे काळ्या रंगाचा असा व्याध यानं सोडलेला तीर उन्हात घेऊन एक हरिण रक्ताचा श्वास टाकत आडवी तिडवी झाले की तिकडे कुठेतरी अरण्यात त्याचं एक शावक, त्याचं एक अपत्य कोळ्या गवतावर पुष्ट होऊ लागत असे काय, आणि नकळत आपले प्राण कुठल्या तरी अज्ञात बाणाच्या टोकावर पोलीस ठेवू शकत असे. आता कथानकाचा मुख्य भाग सुरू होतो या वर्णनानंतर की
त्या वसाहतीच्या मध्यभागी वसलेल्या पिंपळावर एक वृद्ध वृद्ध हं, व्याध स्वतःशीच हरवून बसलेला असे. तो भोवतालचं आयुष्य पाहत असताना ते निर्विकारपणे सगळे प्रतिबिंब साठवून घ्यायचा. पण त्याच्यात काही अशी डोळ्यात जाणीव दिसत नसायची. काय सगळे संध्याकाळी व्याध हा हरिणाचे शरीर घेऊन येऊ लागले, की उत्कंठेने तो प्रत्येक हरणाकडे बघत असायचा. आणि शेवटचा व्याध, शेवटचा शिकारी परतला, की ज्याप्रमाणे रात्रीच्या समयी वसाहत वन्यप्रमाणे मिटली, की त्याचे ते क्षणिक उत्सुक झालेले डोळे पुन्हा स्तब्ध दिसत आणि तो त्या झाडावर बसून राहायचा. कोणीतरी पोरं त्याला वेडावत, हं? नेमकीच तरुण पोरं झालेली, वस्तीतून वस्तीमधून कोणीतरी स्त्रिया इतरांनी मृगयेमधून जे अन्न मिळवलेलं आहे ते निर्विकारपणे त्याच्या पुढे आणून टाकत आणि तो ते खात असत. पण त्याच्या डोळ्यासमोर एक कायम प्रतिमा उमटलेली होती. वनदेवतेच्या धनुष्यावरून निघालेल्या तीराप्रमाणे वेगाने धावणाऱ्या मृगयाला बाणाने विद्ध करणे त्याला सहज शक्य होते. मग मृग जे हरिण धावत कोणत्याही गतीनं असला तरी त्याने क्षणात त्याचा छेद करून दाखवला असता. आणि तरसासारख्या क्षुद्र जनावरानं ओरबळून टाकलेल्या हरणाप्रमाणे दिसणाऱ्या हरणाप्रमाणे ते कलेवर खांद्यावर घेऊन तो व्याधही मिरवत येत असे सुरुवातीला. पण आता त्याला अतिशय त्याविषयी घृणा वाटत असे. पण तारुण्यातली गोष्ट त्याला एकदा आठवते. तो अरण्यात एकदा निबिड भागात गेला होता. तारुण्यातली आठवण. त्या ठिकाणी त्याच्या जायची कल्पना येताच तो जातो म्हटला तिकडे, तर त्याच्या सहकाऱ्यांच्या पायातलं बळच ओसरलं. कारण तो अरण्यातला भाग अत्यंत दुर्गम होता. सगळ्या व्याध वंशामध्ये तिथं कोणीच पाऊल टाकलेलं नव्हतं. माणसानं जे पाहू नये, जे जाणू नये तेच जाणण्यासारखे असते. ही ईर्ष्या त्या व्याधाजवळ, तरुण व्याधाजवळ, म्हणजे वृद्ध झालेला आहे, त्याच्या मनात जळत होती. आणि तो एकटाच एकाकी असून देखील धैर्य खचू न देता त्या भागात त्यानं प्रवेश केला. कोणताही उत्पात निर्णय घेताना, म्हणजे असा निर्णय घेताना माणूस शेवटी एकटा असतो हे ज्ञान त्याला रक्तातच होतं. आत 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 तो जंगलाच्या आत भागात शिरत गेला आणि एक अदृश्य प्रपात म्हणजे धबधबा, त्याचा विशाल होत जाणारा आवाज त्याच्या कानावर आदळू लागला. हळूहळू वृक्षामध्ये त्या प्रपातामुळे झालेली कंपनं त्याला दिसू लागली. आणि या हिरव उग्र नदीतून कोणीतरी हिरवे डोळे, अनंत डोळे आपल्याकडे रोखून पाहत आहेत असं त्याला वाटायला लागलं. आणि त्याला त्याचे धैर्य देखील हळूहळू आता गळू लागले, दुबळे होऊ लागले. आणि एक वळण त्यानं ओलांडलं आणि एक झगमगीत हिरे झाल्याप्रमाणे तो चमकला. आणि त्याच्या डोळ्याचे एकदम हिरे झाल्यासारखे तो तो झाला आणि एकदम चमकला. जागच्या जागी स्तंभित झाला, आश्चर्यचकित झाला. समोरील अरण्य आता एकदम विरळ झालेलं होतं. पलीकडे एकदम मुक्त प्रवेश होता आणि तिथल्या त्या हिरवळीवर एक कांचन मृग डौलाने विहरत होता. त्याचा सुवर्ण रंग राजकेवड्यासारखा होता आणि त्याच्या अंगावर नीलमानकाचे तेजस्वी ठिपके होते. त्यानं अंगाला गती देऊन जणू काही पुढे एक पाऊल टाकले, की एखाद्या सम्राटाचं त्याच्या गळातलं रत्न न रत्न क्षणभर झळकून तृप्त व्हावं तसं ते वाटत होतं. आणि त्या कांचन मृगाभोवती एक दैदीप्यमान प्रकाश याचं सोनरंगी वलय चांदण्याप्रमाणे पसरलेलं होतं. आता विस्मयाचा हा आघात पहिला ओसरल्यानंतर
तो मग धुंद झाला इच्छेने त्याच्या. आतापर्यंत त्यानं शतावधी मृग, हरीण अरण्यामधून वसाहतीत आणले होते, पण एकही कांचन मृग पाहिला नव्हता. एवढेच नव्हते, तर कोणीही तो पाहिला नव्हता. त्यानं धनुष्य काढलं. ताणलेली दोरी बाणाच्या जिभेने बोलण्यास आतुर झाली. त्या त्याचे शरीर त्याच्या प्रत्यंचेप्रमाणे, म्हणजे मागे असतं ना बाणाच्या ते लावलेली दोरी, ती प्रत्यंच्या उत्सुक झाले. दृष्टी बाणासारखी झाली. कांचनमुख क्षणभर त्याच्याकडे पाहत असतानाच बाण वेगाने त्याच्या उरात शिरला आणि एका रक्ताच्या धारेचा अंत्योद्गार काढून कांचनमृग जमिनीवर कोसळला. अत्यंत हर्षाने तो व्याध त्याच्याकडे धावला. त्याने त्या अद्याप उष्ण मेला नव्हता. उष्ण अंगाच्या सुवर्ण रंगावरून हात फिरवला. त्याच्या स्पर्शाने त्याच्या शरीरावर असलेली ती नील माणके हलून लखलखली. विजयाच्या उन्मादात व्याधाने आपल्या दंडावरचा सर्पमुखी तैत काढला व तो त्या कांचनमृगाच्या गळ्याभोवती अडकवला आणि मग इकड तिकडची झुडपं वेली गोळा करून त्याचा आच्छादन त्याच्यावर टाकून तो पाठीवर घेऊन पंख असलेल्या पावसाने परतला. वस्तीजवळ आला त्यावेळी खूप गडद रात्र झाली होती. सगळे मित्र जाळ पेटून त्याचीच वाट पाहत होते. शेकोटी काही अंतरावरून एखाद्या काळ्या श्वापदावरील लाल जखमेप्रमाणे दिसत होती. तो जवळ येतात वस्तीवरील कुत्रे नेहमी वेड्याप्रमाणे भुंकू लागली. तर तरुणांनी धनुष्यबाण सज्ज केले, पण वृद्ध व्याध सावध नजरेने अंधारात पाहू लागला आणि त्याने जवळ येताच पिंपळाजवळ तो कांचनमुख बाजूला लपवला आणि मग तो त्याच्या मित्रांकडे आला. मित्र म्हणाले, आम्ही तुझीच वाट पाहत होतो, कुठे गेला होतास? तुला काही मृगया मिळेल नाही का? एका ज्येष्ठ व्याधाने, सिनियर माणसाने विचारलं. तो स्वतःशीच हसला आणि म्हणाला, आज मी अरण्याच्या उत्तर भागात गेलो होतो. त्याचे शब्द ऐकताच व्याधांचे चेहरे भयभीत झाले. त्यांची बोलणे थांबली, कारण आजपर्यंत तिकडे कोणी गेले नव्हते. त्या ठिकाणी यापेक्षा घनदाट अरण्य, तेथे म्हणजे समज काय होता इतरांचा, तेथे राक्षनीला पाण्या फुटल्याप्रमाणे वाटणारा पाण्याचा शुभ्र प्रपात आहे आणि सदैव मेघ गर्जना होत असल्याप्रमाणे ध्वनी निर्माण करीत तो खोल खालच्या दरीत तो जातो आणि तेथे मी व्याध म्हणतो, मी एक कांचनमृग पाहिला. कांचनमृग? इतर म्हणतात. म्हणजे काय? ज्येष्ठ व्याधाने विचारले. तर हा म्हणाला की त्याचे अंग सोन्याचे आहे आणि त्यावर तेजस्वी रत्नाचे गोलक आहे. तो चालत असताना त्याच्या भोवती दैदिप्यमान तेजाचे वलय निर्माण होते आणि त्याचं अंग देव कापसासारखं मऊ आहे. तर दुसरा एक व्याध उपरुद्धाने म्हणाला, अशक्य, असला मृग असणे अशक्य नाही. मी इतके वर्ष झाले मृगया करतो, परंतु माझ्या पाहण्यात असा कधीच मृग आला नाही किंवा मला तो दिसला नाही किंवा माझी नजर त्याने तृप्त झाली नाही. आणि तसला मृग अस्तित्वात नाही हे आमचे भाग्यच. नाहीतर काय? मुलं म्हणाली, सोनं खाता येणार नाही आणि रत्न गिळता येणार नाही. एक व्याधाचा तरुण मुलगा म्हणाला. त्यामुळे शेजारी बसलेल्या दोन स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक कौतुकाचे शब्द दिसले. पण तो ज्येष्ठ व्याधाला म्हणाला, आपणाला जे कधी दिसलेच नव्हते, ते अस्तित्वातच नव्हते अशी, किंवा आपणाला जे कधी प्राप्त झाले नव्हते ते मूल्यवान नव्हते अशी आपणाला जी समजूत असते, ती समजूत करून घेतल्यामुळे आपल्याला आयुष्यात शांती मिळते, जीवनात सुखाने जगता येते, की जे दिसलं नाही, अस्तित्वात नाही वगैरे काय. पण अशी समजूत पूर्णतः अज्ञानजन्य असते. मी स्वतः तो कांचन मृग पाहिला. इतकेच नव्हे तर त्याला त्याची मृगया करून, म्हणजे त्याला मारून मी त्याला इथं आणले. त्याच्या सगळे व्याध आश्चर्यचकित झाले. त्याच्याकडे अविश्वासाने पाहू लागले. तो एक स्मित करीत पिंपळापाशी आला. वेलीने आच्छादलेला तो
कांचन मृग त्याने बाजूला काढला आणि त्यांच्या पुढे ठेवला आणि म्हणाला, बघा, हं, हा या ठिकाणी आता तेजस्वी पहाट होईल आणि सूर्यबिंब दिसू लागेल. ज्येष्ठ व्याधाने थरथरत्या हातांनी त्या वेली बाजूला केल्या. इतरांनी, इतर समूहाने डोळे ताणून पाहिले आणि मग सगळ्यांनी संतप्त नजरेने त्यांच्याकडे पाहिले. वयोवृद्ध, आदरणीय अशा ज्येष्ठांचा उपमर्द करणे तुला शोभले नाही. ज्येष्ठ व्याध संतामाने म्हणाला व तेथून आपल्या झोपडीकडे निघून गेला. व्याधाकडे विस्मयाने व्याधाने विस्मयाने त्या मृगाकडे निरखून पाहिले तर त्याचे सगळे अंग बधीर झाल्याप्रमाणे निर्जीव झाले. आता त्याच्या भोवती सगळे कुत्सित शब्दांचे उद्गार उमटू लागले होते. उपहासाच्या हास्याच्या लहरी प्रगट होऊ लागल्या होत्या आणि एखाद्या भोवऱ्यात सापडल्याप्रमाणे तो व्याध विकल होऊन गोठलेल्या डोळ्यांनी समोर पाहत होता. समोर कांचनमृग नव्हता. प्रतिदिनी त्यांच्यातील प्रत्येक जण व्याध खांद्यावर टाकून आणत असले असे तसंच व्याधाचं, त्या हरणाचं एक शव समोर पडलं होतं. पण त्याच्या गळ्यामध्ये सर्पमुखी ताईत त्याचा जो होता तो निसंशय होता. तो म्हणाला, अरे मी कांचनमृग पाहिला, हा त्याचा माझा बाण त्याच्या शरीरात रुतला. हताशपणे तो म्हणाला, परंतु सगळे उपहासाने बोलत गेले आणि कुत्सितपणे हसत गेले आणि त्या उपहासाला कंटाळून तो वेगाने अरण्यात अंधारात धावत गेला आणि एका चंडीच्या देवीच्या मंदिरात डोळे खुपसून रात्रभर मूडपणे बसून राहिला. पुढचा भाग आपण पुढच्या भागात